मुलांनो, दवात आलीच भल्या पहाटे बासी मर्ढेकर यांच्या कवितेचा आपण अभ्यास करूया. बासी मर्ढेकर हे प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि समीक्षक आणि 20व्या शतकातील एक भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी म्हणून ते नावाजलेले आहेत. दवात आलीच भल्या पहाटे ही कवी बासी मर्ढेकरांची कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य चित्रण आहे. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली तेव्हा मात्र कवी मन व्याकुळ झाले. येथे कवीने प्रेमातील परस्परविरोधी भावनांचे व हळव्या भाववृत्तीचे चित्रण अत्यंत तरळ शब्दात केले आहे. इथे कवी म्हणतोय की भल्या पहाटेच्या संधिकाळी, भल्या पहाटेच्या संध्याकाळी म्हणजे पहाटेच्या दव पडत असतं. अशा पडण्याच्या संधिकाळी दव पडण्याच्या वेळी तेजाळणाऱ्या शुक्र ताऱ्याप्रमाणे तुझं आगमन झालेलं आहे आणि मनाचे आकाश उजळून गेले. ती मनमोहक चाल, त्या चाळीतील सौंदर्य पाहून मी उल्हासित झालोय, असं तिथे म्हणतोय कवी. जाताना पुढे थोडीशी अडखळलीस आणि नाजूकशी हसलीस, परंतु मागे वळून पाहिलेली नाहीस. आपल्यातील ते अलवार कोवळे प्रेम, ते नाजूक भावबंध तू विसरली आहेस का, असा प्रश्न तिथे विचारलेला आहे. त्यानंतर लक्ष भलतीकडे दाखवून आपली लपवून ठेवणारी चंचल नजर मला खुणावत आहे. तुझे सौंदर्य मला मोहवत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी लाजेची प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवून. आज तू अनोळखीपणाचा आव आणलास. वर्तमानातील कोमल ताज्या आठवणीच जर अशा विरून जाणार असतील, तर अनोळखी झालेल्या गतकाळातील आपल्या प्रेमाची ओळख आता मी तुला कशी बरे द्यावी. म्हणजे जर आपल्या दोघांमधल्या त्या कोमल ओल्या आठवणी तुझ्या मनातून हरवत चाललेल्या मला दिसत आहेत, तर आपली ओळख गतजन्मीच्या याचे स्मरण मी तुला कसे करून देऊ, असंही तिथे अर्थ सांगितलेला आहे. पुढे ते सांगतात, तुझ्या तळहातावरील नाजूक रेषा कोणी कशा वाचाव्या, त्यावरून भविष्यकाळातील आपल्या भेटीचे भाकीत कोणी कसे करावे, म्हणजेच आपल्या प्रेमाचे भवितव्य काय असेल याचा अंदाज कसा बरे बांधावा. तुझ्या त्या सुकोमल पांढऱ्या शुभ्र नखांवर आकाशाच्या शुभ्र चांदण्या गोंधण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहील की काय. भल्या पहाटे विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना आठवणींच्या धुक्यात हळुवार पावलांनी अशीच एकदा तू आलीस आणि आपल्या आठवणीचा गंध मनात पेरत हळुवार पावलांनी निघून गेलीस, असं तिथे एक अर्थ सांगितलेला आहे या कवितेमध्ये. आपल्याला प्रत्यक्षात कविता वाचून की इथे सांगितले, दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस तेरीत आपुल्या तरल पावलांमधली शोभा. की भल्या पहाटे दव पडलेलं असताना शुक्र तेजाळणाऱ्या शुक्र ताऱ्याप्रमाणे तू आलीस, जवळून गेलीस तरळ पावलांमधील शोभा, ते सौंदर्य दाखवून गेलीस. अडलीस आणि पुढे जराशी हसलीस, थोडेसे थांबून पुढे जाऊन हसलीस. मागे वळूनही पाहणे विसरलीस का हिरवे धागे, म्हणजे मागे वळूनही पाहिलं नाहीस, असं तिथे एक अर्थ सांगितलेला आहे. लक्ष कुठे आणि कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा फार. लक्ष भलतीकडे दाखवून आपली नाजूक चंचल नजर मला खुणावत आहे. तुझे सौंदर्य मला मोहत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी लाजेची प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवू. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. अनोळखीपणाचा आव तू आणत आहेस. वर्तमानातील कोमल ताज्या आठवणींचे जर अशा विरून जाणार असतील आठवणी त्या, तर अनोळखी झालेल्या गतकाळातील आपल्या प्रेमाची ओळख आता मी तुला कशी बरं द्यावी.
तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मळ नखांवर यानं शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. तुझ्या तळहातावरील नाजूक रेषा कोणी कशा वाचाव्या, त्यावरून भविष्यकाळातील आपल्या भेटीचे भाकीत कोणी कसे करावे, म्हणजेच आपल्या प्रेमाचे भवितव्य काय असेल याचा अंदाज कसा बरे बांधावा. तुझ्या त्या सुकोमळ पांढऱ्या शुभ्र नखांवर आकाशीच्या शुभ्र चांदण्या गोंधण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहील की काय. असं दवात आलीस भल्या पहाटी आभरांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या कथा. भल्या पहाटे विरल सुंदर अभरे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना आठवणींच्या धुक्यात हळुवार पावलांनी अशीच एकदा तू आलीस आणि आपल्या आठवणींचा गंध मनात पेरत हळुवार पावलांनी निघून गेलीस, असं तिथे अर्थ आहे. मुलांना इथे अभ्र म्हणजे मेघ, ढग असं म्हणतात. अभ्र, अभ्रांच्या म्हणजे ढगांच्या. कोमल म्हणजे हळव्या नाजूक, गंध सुवास. डाळिंब म्हणजे इथे अर्थ लाली. तरळ म्हणजे चंचल. तांबूस म्हणजे लालसर. निर्मळ स्वच्छ. पिपासा येथे अर्थ इच्छा, बुजणे, नष्ट होणे. मंद हलकासा, रांग, ओळ. शोभा सौंदर्य, सुंदरता सौंदर्य. हिरवे धागे म्हणजे कोवळे प्रेम, असं इथे अर्थ आहे. तर अशा प्रकारची प्रेमभावना व्यक्त करणारी ही मुलांनो कविता आहे. येथे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं आपण पाहूया. शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कवी म्हणत. ओके. हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव. सांग धरावा कैसा पारा म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव. लक्षात. दुसरं आहे चुकीचे विधान. पहाटी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. म्हणजे कसा प्रश्न तयार कराल मुलांनो? कवीची प्रेयसी कवीला भेटण्यासाठी कोणत्या वेळी आली, असा प्रश्न तयार होऊ शकतो. एका वाक्यात उत्तर आहे. कवीची प्रेयसी केव्हा आली? कवीची प्रेयसी दव भरल्या पहाटेच्या संध्याकाळी आली. डोळ्यांना कवीने कोणती उपमा दिली? कवी डोळ्यांना डाळिंबाची उपमा देतो. लक्षात. नंतरचा प्रश्न आहे, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. म्हणजे दवात आलीस भल्या पाठी ही प्रेम कविता कवी बासी मर्ढेकर यांनी लिहिली आहे. यात काय त्यांनी प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे अत्यंत तरळपणे चित्रण केले आहे. कवी म्हणतो, लक्ष भलतीकडे दाखवून लपवणारी तुझी चंचल नजर मला खुणावत आहे. तुझे सौंदर्य मला मोहवत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी ती लाजेची प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसरणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवू. येथे कवी प्रेयसीच्या रूपसौंदर्याचे अत्यंत रसिकतेने वर्णन करतो. तिच्या डोळ्यांतील लाजेच्या प्रेमाच्या लालीला डाळिंबाची उपमा देत कवी कोमळ प्रेमभाव नेमकेपणाने चित्रित करतो. योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. आभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे. आलं का लक्षात? एका वाक्यात उत्तर आहे. अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरला? अनोळख्याने हा शब्द कवीने स्वतः करता वापरला आहे. प्रेयसीच्या आठवणींसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती? कोमल व ओल्या ही दोन विशेषणे वापरली आहेत. कोमल व ओल्या ओळी कवितेतून शोधून लिहा. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. म्हणजे इथे अर्थ काय दिलेला आहे? वर्तमानातील ताज्या आठवणींचे जर विसरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी, हा अर्थ असेल. आता ओळ कुठली बघूया आपण. कुठली ओळ असेल ही? अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग, कोमळ ओल्या आठवणींची इथल्या जर बुजली रांग. लक्षात. त्यानंतरचा प्रश्न आहे एका वाक्यात, कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत? कवीला जाणवलेली प्रेयसीची पावले तरळ शोभा आणि आठवणींचा मंद गंध पेरत जाणारी आहेत. प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न कोणते? ती वळून पाहणे का विसरली असावी? भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी? तिचे लक्ष नसून तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे? तिचे डोळे कोणता इशारा देतात? तळहाताच्या नाजूक रेषावरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे? असे प्रश्न आहेत. प्रस्तुत प्रेम कवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा. दवात आलीस भल्या पाठी कविता बासी मर्ढेकरांची कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य चित्रण आहे. ही फक्त प्रेम कविता नाही तर भावकविता आहे. या कवितेत काव्य सौंदर्य, भावसौंदर्य व आशय सौंदर्य पुरेपूर आढळते. शुक्राच्या तोऱ्यात आलेली ती तिच्या तरळ पावलांमधली शोभा या शब्द समूहातील कल्पना सौंदर्य, डोळ्यांमधील डाळिंब या प्रतीकाद्वारे टिपलेले रूपसौंदर्य त्यातील वेगळेपणामुळे उठून दिसते. ही कविता भावोत्कट असून प्रेमातील परस्पर विरोधी संमिश्र भावभावनांचा व हळव्या मनोवृत्तीचा अत्यंत सूक्ष्मतेने वेध घेते. ही कविता प्रयोगशीलही आहे, कारण पुढे जराशी हसलेस नंतर अर्धविरामाचा वापर करत मागे शब्दांची विशिष्ट मांडणी कवीने केली, जेणेकरून वाचक मनात मागे या शब्दाविषयी कुतूहल जागे होते.
ही भेट प्रत्यक्षातील आहे की स्वप्नातील याचा अंदाज येत नाही. त्या प्रेमाचे भवितव्यही कवीने अर्ध्यावर सोडून दिले. त्यावेळी वाचकांच्या मनात त्यांच्या व तिच्या प्रेमाच्या या अनाकलनीय भविष्याविषयी उत्कंठा वाढते. या कवितेत प्रियकर सौंदर्यासक्त रसिक आहे. तो तिच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला असला तरी त्याचा अनुभव तो संयतपणे व्यक्त करतो. तीच हवी असं त्याचा अट्टास नाही. अशा प्रकारे रचनेच्या आशयाच्या दृष्टीने त्यांची प्रेमकविता वेगळी ठरते. जे खालील चौकटी पूर्ण करा. इथे दिलेले कवितेचा विषय, कवितेची हे दिलेले आहेत. कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह, कवितेतील छंद इथे दिलेला आहे. यामध्ये कवितेचा विषय म्हणजे प्रेमातील परस्परविरोधी भावना, प्रेमाची अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मनस्थिती हे तिथे दिलेलं आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? दवात आलीच भल्या पहाटे ही कवी बा. शिर्डेकरांची कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य चित्रण आहे. तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले, परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली तेव्हा कवी मन व्याकुळ झालेले ही मध्ये तिथे आहे. संमिश्र भावभावनांचे व हव्या भाववृत्तीचे चित्रण अत्यंत तरळ शब्दात केले आहे. तिसरं आहे कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह. शुक्राच्या तोऱ्या, तरळ पावलांमधील शोभा, हिरवे धागे, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा, कोमळ ओल्या आठवणींचे रांग, तळहाताच्या नाजूक रेषा, तांबूस निर्मळ नखांवर आणि शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या, अभ्रांच्या शोभेत, मंद पावलांमधल्या गंधा हे शब्दसमूह त्यातील कल्पना सौंदर्य व आशयसौंदर्यामुळे मनाला भावतात. कवितेतील छंद. प्रस्तुत प्रेम कविता मुक्त छंदात रचली आहे. असे हे प्रश्न आहेत. दवात आलीस भल्या पहाटे ह्या कवितेचे रसग्रहण करा. संपूर्ण कवितेचा अर्थ मुलांनो या प्रश्नामध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. तर मुलांना अशा प्रकारची ही कविता आहे. जर समजली नसेल तर विचारा. प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत.